यानंतर एक महत्त्वाची बातमी पुण्यातून। उमाजी नाईक स्मारक समितीने पुण्यामध्ये जोरदार आंदोलन केलं। हवेली तहसीलदार कार्यालयातील पुतळा रात्रीतून हटवल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। 20 वर्षांपूर्वी उभारलेला पुतळा हटवल्यामुळे समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पुतळा हटवल्यानंतर आंदोलक तहसील कार्यालयात दाखल झाले। शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र त्यानंतर पुन्हा बसवण्यात आलेला आहे। महाराजांचा पुतळा आणि चबुतरा होता, त्या ऑफिसचं आपलं लोकार्पण करायचं होतं। त्याच्या अगोदर महाराजांचं विधिवत आपण प्रतिष्ठापना करून मग कार्यालयाला सुरुवात करायचं ह्या हेतूनं PWDने प्रस्ताव पाठवून रिसर मान्यतेनं त्याचं शिपमेंट केलं होतं। परंतु आज सकाळपासूनच शिवप्रेमींनी आग्रह असा धरला की नवीन जागेमध्ये नवीन पुतळ्याचं नियोजन हे राज्य शासनाच्या वतीनं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करूया, चांगला करूया, जेवढी बिल्डिंग मोठी झाली तसं करूया। ही जी जुन्या तहसील ऑफिसमधल्या आणि तो 35-40 वर्ष जुना जो पुतळा आहे तो इथंच ठेवूया। हे ज्यावेळेस बिल्डिंग सगळी आपण शिफ्ट करू किंवा ह्याचा पुनर्विकरणाचा याचा निर्णय जो होईल त्याच वेळेला त्या पुतळ्याचा पण आपण निर्णय करूया। सगळे शिवप्रेमी आपल्याबरोबर नवीन ऑफिसच्या पुतळ्याच्या ह्याच्यात हे सगळे बरोबर राहतील। फक्त आता महाराजांना आपण सन्मानाने नवीन कार्यालयात नेऊया। जुन्या ह्याच्यात असं PWD मार्फत किंवा कोणा एका कर्मचाऱ्यामार्फत नको, आपण सगळ्यांनी मिळून तिथं एक चांगल्या पद्धतीचं महाराजांचा पुतळ्याचं तहसील कार्यालय इथं जसं होतं जुन्या कार्यालयात त्याच पद्धतीनं आपण तिथं करूया। तोपर्यंत जो जुना आहे तो तिथलं काम होईल तोपर्यंत किंवा तिथलं पुनर्पण होईल तोपर्यंत किंवा जुनं कार्यालय जाऊपर्यंत हे जुना आहे तो इथं पुनर्स्थापित करून आहे तसाच ठेवूया। म्हणजे भावनेलाही कोणाच्या तडा जाणार नाही आणि शिवप्रेमींच्या भावना जपल्या जातील ह्या हेतून मग आपण 20 वर्षांपूर्वी उभारलेला पुतळा हटवल्यानंतर उमाजी नाईक समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। मात्र आता शिवाजी महाराजांचा हा पुतळा विधिवत पुन्हा एकदा बसवण्यात आलेला आहे। हा पुतळा हटवण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं, तहसील कार्यालयात ठिय्या दिला होता आणि अखेर आता हा पुतळा पुन्हा बसवण्यात आलेला आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत हा पुतळा बसवण्यात आलेला आहे। उमाजी नाईक स्मारक समितीनं हा पुतळा हटवल्यामुळे जोरदार आंदोलन केलं होतं, संताप व्यक्त केला होता। हवेली तहसील कार्यालयात हा पुतळा होता। 20 वर्षांपूर्वी उभारलेला पुतळा हटवल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले होते। मात्र कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता हा पुतळा पुन्हा बसवण्यात आलेला आहे।